नमस्कार मित्रांनो, मी मनीषा स्वागत करते तुमचं आपल्या रिअल स्टोरी चॅनलवर। मित्रांनो, प्रत्येक मुलगी लग्नानंतर नवीन घरात संसार सुरू करते, पण तिच्या सोबत तिच्या आई वडिलांचा मानही त्या घरात तितक्याच आदराने जपला जाईल अशी तिची एक छोटीशी अपेक्षा असते। पण काय होईल जर एका वडिलांनी 7 वर्षांनी पहिल्यांदाच आपल्या मुलीच्या घरी पाऊल ठेवलं आणि त्यांचं स्वागत होण्याऐवजी त्यांना तिथे आपण नकोसे आहोत अशी जाणीव करून दिली गेली। एका मुलीने त्या दिवशी आपल्या बाबांचा अपमान शांतपणे पाहिला नाही, तर सन्मानाने त्यांच्यासाठी आवाज उठवला आणि तिच्या त्या एका निर्णयाने संपूर्ण घराची विचारसरणी कायमची बदलून गेली। ही कथा आहे प्रेमाची, स्वाभिमानाची आणि एका मुलीने आपल्या वडिलांच्या सन्मानासाठी दिलेल्या लढ्याची। शेवटपर्यंत नक्की पहा, कारण या कथेचा शेवट प्रत्येकाच्या मनाला स्पर्श करून जाईल। माझ्या लग्नाला तब्बल 7 वर्ष झाली होती आणि या 7 वर्षात पहिल्यांदाच माझे वडील रमेश माझ्या सासरी येणार होते। त्यांच्या डोळ्यांचं ऑपरेशन शहरातील एका रुग्णालयात होणार होतं। मी खूप आग्रह करून त्यांना सांगितलं होतं, बाबा, ऑपरेशन झाल्यावर काही तास तरी माझ्या घरी नक्की या। लहानपणापासून ते मला नेहमी एकच गोष्ट सांगायचे, मुलीच्या घरी वारंवार जायचं नसतं, गरज असेल तेव्हा जावं। कदाचित म्हणूनच माझ्या लग्नानंतर त्यांना कधीही माझ्या सासरी येण्याचा हट्ट मी केला नव्हता, पण त्या दिवशी 7 वर्षानंतर ते पहिल्यांदाच माझ्या घरी आले आणि त्याच दिवशी माझ्या सासू सुनीता यांनी त्यांच्याशी असं काही वागलं की मी 7 वर्ष मनात दडपून ठेवलेली प्रत्येक गोष्ट बोलण्याचा आणि कायमची गप्प बसणं सोडण्याचा निर्णय घेतला। माझं नाव प्रिया आहे। माझ्या लग्नाला 7 वर्ष झाली होती। माझे पती अमोल एका प्रायव्हेट कंपनीत नोकरी करत होते। आमच्या घरी सासू सुनीता, सासरे महेश आणि आम्ही दोघं राहत होतो। माझ्या लग्नानंतर बाबा रमेश 1-2 वेळा शहरात आले होते, पण त्यांनी कधीही माझ्या सासरी येण्याचा विचार केला नव्हता। त्यांचं नेहमी एकच म्हणणं असायचं, बाळा, फार गरज असेल तरच मुलीच्या घरी जावं। उगाच वारंवार गेलं की लोक नको त्या चर्चा करतात। मी प्रत्येक वेळी त्यांना खूप समजावून सांगायचे, पण ते फक्त हसून विषय बदलायचे। गेल्या काही वर्षापासून त्यांच्या डोळ्यांची दृष्टीही कमी होत चालली होती। गावातील डॉक्टरांनी त्यांना मोठ्या रुग्णालयात जाऊन तपासणी करून ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला होता। ते रुग्णालय आमच्या घरापासून अगदी जवळ होतं। यावेळी मी बाबांना ठामपणे म्हणाले, बाबा, ऑपरेशन झाल्यावर थेट गावाला जाऊ नका, आधी माझ्या घरी या। 7 वर्ष झाली, अजून तुम्ही माझं घर सुद्धा पाहिलेलं नाही। सुरुवातीला बाबांनी सरळ नकार दिला, पण मी खूप आग्रह केला तेव्हा ते शेवटी तयार झाले। त्यांच्या आवाजातला आनंद मला स्पष्ट जाणवत होता। ते हसत म्हणाले, ठीक आहे बाळा, यावेळी तुझ्या हाताचा चहा पिऊनच गावाला परत जाईल। त्यांचा फोन ठेवताच माझे डोळे पाणवले। मी त्यांच्या येण्याच्या तयारीला लागले। त्यांना आवडणारे बेसनाचे लाडू बनवले, मुगाच्या डाळीची आमटी आणि दुधी भोपळ्याची भाजी केली। इतकंच नाही तर घरातील रिकामी खोली स्वच्छ करून त्यात नवीन अंथरूण घातलं, जेणेकरून ऑपरेशन नंतर त्यांना थोडा आराम करायचा असेल तर कोणतीही अडचण येऊ नये। बाबा येणार आहेत हे मी आधीच सासूबाईंना सांगितलं होतं। त्यावेळी त्यांनी काहीच बोललं नाही, त्यामुळे मला वाटलं त्यांना काही हरकत नाही। पण ज्या सकाळी बाबा येणार होते त्या सकाळी सासूबाईंनी काम करणाऱ्या बाईला सांगितलं, त्या खोलीतलं अंथरूण काढून टाक, तिथे जुनं सामान ठेवायचं आहे। मी आश्चर्याने विचारलं, आई, बाबांना ऑपरेशन नंतर थोडा आराम करावा लागेल, म्हणूनच तर मी ती खोली तयार केली होती। त्यावर त्यांनी माझ्याकडे न पाहताच शांतपणे उत्तर दिलं, उपचार झाल्यावर त्यांनी थेट गावालाच परत गेलेलं बरं, इथे थांबायची काय गरज आहे। सासूबाईंचं ते वाक्य ऐकून मी हळूच म्हणाले, आई, बाबांचं वय झालं आहे, ऑपरेशन नंतर थोडा वेळ आराम केला तर त्यांना बरं वाटेल। पण त्यांनी माझं बोलणं मध्येच थांबवत म्हटलं, सुनबाई, लग्नानंतर मुलीचं खरं घर तिचं सासर असतं। माहेरच्या लोकांचं वारंवार येणं जाणं चांगलं दिसत नाही। त्यांचं हे बोलणं माझ्या मनाला खूप लागलं। त्याच वेळी माझे पती अमोल तिथेच उभे होते। मी मोठ्या अपेक्षेने त्यांच्याकडे पाहिलं, पण ते फक्त एवढंच म्हणाले, आई, आता हा विषय इथेच थांबवा, मी ऑफिसमधून आल्यावर बोलू, आणि काही न बोलता घराबाहेर निघून गेले। मी थेट स्वयंपाकघरात गेले आणि शांतपणे रडू लागले। तेवढ्यात बाबांचा फोन आला। ते आनंदाने म्हणाले, बाळा, मी हॉस्पिटलमध्ये पोचलो आहे। डॉक्टर म्हणाले ऑपरेशन अगदी छोटंसं आहे,
ते झालं की मी थेट तुझ्या घरी येतो. मी पटकन माझे डोळे पुसले आणि हसत म्हणाले, हो बाबा, मी तुमची वाटच पाहते. दुपारी साधारण 1:30च्या सुमारास अमोल बाबांना हॉस्पिटलमधून घरी घेऊन आला. बाबांचं ऑपरेशन यशस्वी झालं होतं, पण डॉक्टरांनी त्यांना काही तास आराम करण्याचा सल्ला दिला होता. बाबा घरात आले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद दिसत होता. त्यांनी संपूर्ण घराकडे एक नजर टाकली आणि हसत म्हणाले, बाळा, आज माझ्या मुलीचं घरही पाहायला मिळालं. मी त्यांच्या पाया पडले आणि त्यांना हळूच सोफ्यावर बसवलं. पण तेवढ्यात सासूबाई थंड आवाजात म्हणाल्या, नमस्कार भाऊजी, आता उपचार झाले आहेत तर जास्त वेळ थांबू नका, नाहीतर गावची बसही निघून जाईल. बाबा फक्त हसले आणि शांतपणे म्हणाले, हो ताई, थोडा वेळ बसतो आणि मग निघतो. त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू पाहूनच मला कळत होतं की त्यांनी मनातलं दुःख लपवलं होतं. मी लगेच जेवण वाढलं, पण बाबांनी 2 घासही नीट खाल्ले नव्हते. तोच सासूबाई पुन्हा म्हणाल्या, उशीर झाला तर रस्त्यात त्रास होईल. तेवढ्यात बाबांनी शांतपणे जेवणाचं ताट बाजूला सरकवलं. त्यांनी थोडंसं पाणी प्यायलं, आपली छोटीशी बॅग उचलली आणि म्हणाले, बाळा, मी निघतो. पुन्हा कधीतरी निवांत भेट. मला चांगलंच माहीत होतं की ते बस पकडायची घाई म्हणून निघत नव्हते, तर त्यांना हे जाणवलं होतं की या घरात त्यांचं थांबणं कोणालाच आवडत नाही. त्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि हसायचा प्रयत्न केला, पण त्यांच्या खाली झुकलेल्या नजरेतलं दुःख माझ्या मनाला खोलवर भिडलं. त्या क्षणी मी त्यांच्या हातातून बॅग परत घेतली. 7 वर्षे मी प्रत्येक गोष्ट गप्प राहून सहन केली होती, पण त्या दिवशी पहिल्यांदाच मी सगळ्यांसमोर अशी गोष्ट बोलायचं ठरवलं, जे ऐकल्यावर संपूर्ण घरात इतकी शांतता पसरली की कोणाच्याही तोंडातून एक शब्दही बाहेर पडला नाही. बाबांनी हळू आवाजात मला समजावत म्हटलं, प्रिया, राहू दे बाळा, मी ठीक आहे. पण ह्यावेळी मी त्यांचं एकही ऐकायचं नाही असा निर्धार केला होता. 7 वर्षे मी घरातल्या प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीवर गप्प राहिले होते, पण त्या दिवशी प्रश्न फक्त माझा नव्हता, माझ्या बाबांच्या सन्मानाचा होता. मी शांत पण ठाम आवाजात म्हणाले, बाबा कुठेही जाणार नाहीत. डॉक्टरांनी स्वतः सांगितलं आहे की ऑपरेशन नंतर काही तास आराम करणं खूप गरजेचं आहे. जर ह्या घरात त्यांच्यासाठी 2 तासही जागा नसेल तर या घरात माझी ही किंमत फक्त काम करणारी सून इतकीच उरली आहे. माझं बोलणं ऐकून सासूबाईंचा चेहरा रागाने लाल झाला. त्या म्हणाल्या, सोनबाई, तू उगाचच या गोष्टीचा मोठा मुद्दा करत आहेस. आम्ही फक्त इतकंच म्हणालो की त्यांना रस्त्यात त्रास होऊ नये. मी पहिल्यांदाच त्यांच्या डोळ्यात डोळे घालून उत्तर दिलं, आई, जर खरंच त्यांची काळजी असती तर तुम्ही त्यांना थोडा आराम करा असं म्हणाला असता, लवकर निघून जा असं नाही. तेवढ्यात आतापर्यंत शांत बसलेले माझे सासरे महेश हळू आवाजात म्हणाले, सुनीता, डॉक्टरांनी खरंच त्यांना आराम करण्यास सांगितलं आहे. एवढ्या घाईनं पाठवणं योग्य नाही. पण सासूबाईंनी त्यांच्या बोलण्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलं. वातावरण आणखी तणावपूर्ण होऊ नये म्हणून बाबा मध्येच म्हणाले, बाळा, वाद घालू नकोस, मी खरंच निघतो. मी बाबांचा हात घट्ट पकडला आणि म्हणाले, बाबा, आज तुम्ही इथून निघून गेलात तर आयुष्यभर मला एकच गोष्ट खंत म्हणून राहील. माझ्या डोळ्यांसमोर माझ्या बाबांचा अपमान होत असताना मी काहीच बोलले नाही. तेवढ्यात घराची बेल वाजली. दारात हॉस्पिटलमधील डॉक्टरांचे सहाय्यक उभे होते. ते म्हणाले, रमेश काकांचं औषधांचं एक पाकिट चुकून हॉस्पिटलमध्येच राहिलं होतं म्हणून ते द्यायला आलो. बाबांना पाहताच ते म्हणाले, बरं झालं तुम्ही अजून इथेच आहात. डॉक्टरांनी खास सांगितलं आहे की किमान 4-5 तास आराम केल्याशिवाय लांबचा प्रवास करू नका, नाहीतर चक्कर येऊ शकते. हे ऐकताच पुन्हा एकदा संपूर्ण घरात शांतता पसरली. आता सासूबाईंकडे बोलायला काहीच उरलं नव्हतं. डॉक्टरांचे सहाय्यक निघून गेल्यावर सासरे महेश ठाम आवाजात म्हणाले, रमेश भाऊ, तुम्ही कुठेही जाणार नाही. आधी नीट आराम करा, मग संध्याकाळी पुढचं पाहू. बाबा नाईलाजाने थांबले, पण त्यांच्या चेहऱ्यावर आनंद नव्हता. त्यांच्या मनात एकच गोष्ट होती की त्यांच्या येण्यामुळे घरात वाद निर्माण झाला. मी त्यांना त्या खोलीकडे घेऊन गेले जी त्यांच्या आरामासाठी तयार केली होती. पण आत पाहिलं तर तिथे पुन्हा जुनं सामान भरून ठेवलं होतं. मी एक शब्दही न बोलता ते सामान बाजूला काढायला सुरुवात केली. तेवढ्यात अमोलही ऑफिसमधून नेहमीपेक्षा लवकर घरी आला. बहुतेक सासऱ्यांनीच त्याला फोन करून सगळी गोष्ट सांगितली असावी. घरातलं वातावरण पाहताच अमोलला समजलं की काहीतरी मोठी गोष्ट घडली आहे. त्याने मला बाजूला नेऊन शांतपणे विचारलं,
नेमकं काय झालं? यावेळी मी रडले नाही. गेल्या काही तासात जे काही घडलं होतं ते सगळं त्याला शांतपणे सांगितलं. मग मी त्याच्याकडे पाहून म्हणाले, आज प्रश्न माझ्या माहेरचा नाही, माझ्या बाबांच्या सन्मानाचा आहे. उद्या तुझे बाबा माझ्या माहेरी आले आणि माझ्या आईने त्यांच्याशी असंच वागलं तर तुला ते आवडेल का? माझ्या या प्रश्नाचं उत्तर अमोलकडे नव्हतं. तो थेट हॉलमध्ये गेला आणि आपल्या आईला म्हणाला, आई, तुम्ही जे बोललात त्यामुळे बाबांना किती वाईट वाटलं असेल याचा कधी विचार केलात का? त्यावर सासूबाई म्हणाल्या, मी असं काय चुकीचं बोलले? तेव्हा अमोल पहिल्यांदाच ठाम आवाजात म्हणाला, चुकीच्या गोष्टी नेहमी मोठ्याने बोलल्या जात नाहीत. कधी कधी एखाद्याला योग्य मान सन्मान न देणं सुद्धा तितकाच मोठा अपमान असतो. त्याचं हे बोलणं ऐकून मलाच आश्चर्य वाटलं, कारण पहिल्यांदाच त्याने माझ्या मनातली वेदना समजून घेतली होती. संध्याकाळपर्यंत बाबांची तब्येतही थोडी सुधारली. त्यांनी आराम केला, वेळेवर औषधं घेतली आणि नंतर घराच्या अंगणात निवांत बसले. तेवढ्यात समोर राहणारे वर्मा काका त्यांना भेटायला आले. वर्मा काका बाबांशी गप्पा मारताना हसत म्हणाले, रमेश भाऊ, तुम्ही खरंच खूप नशीबवान आहात. तुमची मुलगी खूप चांगल्या स्वभावाची आहे. संपूर्ण परिसरात तिच्या वागण्याचं आणि संस्कारांचं सगळे कौतुक करतात. बाबा हलकसं हसले, पण त्यांच्या त्या हसण्यातलं दुःख माझ्यापासून लपलं नाही. वर्मा काका निघून गेल्यावर बाबा हळू आवाजात मला म्हणाले, बाळा, मी तुला त्रास द्यायला इथे आलो नव्हतो. माझ्यामुळे तुझ्या घरात वाद होत असेल तर मी आत्ताच निघून जातो. मी त्यांच्या हातावर माझा हात ठेवत म्हणाले, नाही बाबा, आज तुम्ही इथून गेलात तर मी स्वतःला आयुष्यभर माफ करू शकणार नाही. तेवढ्यात अमोलही तिथे आला. पहिल्यांदाच त्याने बाबांसमोर हात जोडले आणि मनापासून म्हणाला, बाबा, चूक आमचीच झाली. आज तुम्हाला असा अनुभव यायला नको होता. माझी मनापासून इच्छा आहे की तुम्ही आजची रात्र इथेच थांबा. बाबांनी त्याच्याकडे शांतपणे पाहिलं, पण काहीच बोलले नाही. त्यांच्या मनाला झालेली जखम अजूनही ताजी होती. त्या बाजूला सासूबाई आपल्या खोलीत एकट्या शांत बसल्या होत्या. हळूहळू त्यांना जाणवू लागलं होतं की हा विषय फक्त पाहुणा घरी आल्याचा नव्हता, तर एका वडिलांच्या सन्मानाचा होता. पण त्यांच्या एका सवयीमुळे आज संपूर्ण कुटुंबाला अशा परिस्थितीत उभं राहावं लागलं आहे याची त्यांना अजूनही पूर्ण जाणीव झाली नव्हती. आणि त्याच रात्री जेव्हा सासरे महेश यांनी जेवणाच्या टेबलावर अशी एक गोष्ट बोलली, ते ऐकून सासूबाईंची नजरही खाली झुकली. त्या क्षणी या घरात गेली 7 वर्ष चालत आलेली एक चुकीची विचारसरणी कायमची बदलणार होती. त्या रात्री जेवताना घरात नेहमीसारख्या गप्पा नव्हत्या. सगळेजण शांतपणे जेवत होते. बाबा देखील औषधं घ्यायचं म्हणून गरजेपुरतं जेवत होते. तेवढं सासरे महेश यांनी आपलं ताट हलकसं बाजूला ठेवलं आणि शांत पण ठाम आवाजात म्हणाले, सुनीता, आज मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे. सासरे महेश पुढे म्हणाले, समजा उद्या आपली मुलगी नेहाच्या सासरी तिच्या बाबांशी अगदी आज प्रियाच्या बाबाशी जसं वागलं केलं तसं वागलं तर तू शांत बसशील का? हे ऐकता सासूबाईचा हात जागेवरच थांबला. काही क्षण त्या काहीच बोलू शकल्या नाहीत. सासरे पुन्हा शांतपणे म्हणाले, नातं फक्त सुनेशी जोडायचं नसतं, तिच्या माहेरच्यांशीही जोडायचं असतं. ज्या बापाने आपल्या काळजाचा तुकडा आपल्यावर विश्वास ठेवून आपल्या घरी पाठवला त्याला इतकाही मान मिळू नये का की ऑपरेशन नंतर 2 तास आपल्या घरात आराम करू शकेल? त्यांचं बोलणं ऐकताच पुन्हा एकदा संपूर्ण घरात शांतता पसरली. अमोलही हळू आवाजात म्हणाला, आई, आज पहिल्यांदाच मला समजलं की प्रिया प्रत्येक वेळी शांत का राहायची, कारण आपण कधी तिचं मन समजून घेण्याचाच प्रयत्न केला नाही. हे ऐकून सासूबाईंचे डोळे पाणवले. त्यांनी पहिल्यांदाच माझ्याकडे पाहिलं आणि हळू आवाजात म्हणाल्या, प्रिया, कदाचित माझ्याकडून खरंच चूक झाली. मी या दृष्टीने कधी विचारच केला नव्हता. मी काही बोलणार इतक्यात बाबा उठले. चेहऱ्यावर हलकसं हसू आणत ते म्हणाले, ताई, चूक माणसाकडूनच होते. माझ्यामुळे ह्या घरात कोणताही वाद किंवा मनात कटुता राहावी अशी माझी अजिबात इच्छा नाही. पण तेवढ्यात सासरे महेश यांनी बाबांचा हात हलकेच धरला आणि म्हणाले, नाही रमेश भाऊ, आज ही गोष्ट इथेच थांबता कामा नये, कारण आजही आपण गप्प बसलो तर उद्या हीच चूक पुन्हा होईल. काही वेळाने सासूबाई माझ्या जवळ आल्या. आयुष्यात पहिल्यांदाच त्यांनी माझ्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवला आणि म्हणाल्या, प्रिया, मला माफ कर. आजपर्यंत मला नेहमी असंच वाटायचं की मुलीच्या लग्नानंतर तिच्या माहेरच्या लोकांनी शक्य तितकं कमी यावं, पण आज मला समजलं की लग्नानंतर
मुलीचं घर बदलतं, तिच्या आई वडिलांचा मान आणि सन्मान मात्र कधीच बदलत नाही. त्यांचा आवाज भरून आला होता. मी त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिलं. पहिल्यांदाच मला जाणवलं की ही केवळ औपचारिक माफी नव्हती, तर त्यांच्या मनापासून निघालेली कबुली होती. मी शांतपणे म्हणाले, आई, मला तुमच्यावर राग यासाठी नव्हता की तुम्ही बाबांना लवकर जायला सांगितलं. मला सर्वात जास्त दुःख याचं झालं की त्यांना असं वाटलं या घरात त्यांचं मनापासून स्वागतच नाही. हे ऐकताच सासूबाईंच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्या थेट बाबांकडे गेल्या आणि भाऊक होऊन म्हणाल्या, रमेश भाऊ, मला माफ करा. आज तुम्ही काहीच बोलला नाही, पण तुमच्या शांततेने मला माझी सर्वात मोठी चूक दाखवून दिली. बाबा लगेच पुढे झाले आणि त्यांनी सासूबाईंना हात जोडू दिले नाहीत. हलकसं हसत ते म्हणाले, नाती हात जोडून नाही तर मन जोडून टिकतात. आज नंतर प्रियाला कधीही असं वाटू नये की तिच्या माहेरच्यांना या घरात मान नाही. बस माझ्यासाठी ती सर्वात मोठी माफी असेल. बाबांचं हे बोलणं ऐकून अमोलचेही डोळे पाणवले. त्याने सगळ्यांसमोर माझा हात हातात घेतला आणि म्हणाला, प्रिया, आज मी तुझी ही मनापासून माफी मागतो. मला नेहमी वाटायचं की वेळ आली की सगळं आपोआप ठीक होईल, पण खरं म्हणजे माझ्या शांत राहण्यामुळेच तू प्रत्येक वेळी एकटी पडलीस. आजपासून तुझ्या सन्मानाचा प्रश्न असेल तर मी कधीच गप्प बसणार नाही. त्याचं हे बोलणं ऐकून माझ्या मनावरचं कित्येक वर्षाचं ओझं जणू हलकं झालं. दुसऱ्या दिवशी सकाळी बाबांची तब्येत आधीपेक्षा खूप बरी होती. गावाला निघण्यापूर्वी सासूबाईंनी स्वतः त्यांच्या आवडीचा नाश्ता बनवला, औषधं व्यवस्थित एका पिशवीत ठेवली आणि निरोप देताना त्यांच्या हातात फळांचा डब्बा देत म्हणाल्या, पुढच्या वेळी उपचारासाठी नाही, फक्त आपल्या मुलीला भेटायला या आणि यावेळी 2-3 दिवस आमच्याकडेच राहा. बाबा हसत म्हणाले, जर हे निमंत्रण मनापासून असेल तर मी नक्की येईल. त्यांच्या त्या उत्तराने सगळ्यांच्या चेहऱ्यावर हलकसं समाधानाचं हसू उमटलं. आम्ही त्यांना बस स्थानकावर सोडायला गेलो. बसमध्ये बसण्यापूर्वी बाबांनी माझा हात हातात घेतला आणि प्रेमाने म्हणाले, बाळा, आज मला तुझा आधीपेक्षाही जास्त अभिमान वाटतोय, कारण तू कोणावरही आवाज चढवला नाहीस, पण स्वतःचं म्हणणं अतिशय सन्मानाने आणि ठामपणे मांडलंस. माणसाची खरी ताकद हीच असते. बाबांचे ते शब्द माझ्या मनात कायमचे कोरले गेले. काही महिन्यांनी बाबांना पुन्हा तपासणीसाठी शहरात यायचं होतं. यावेळी मात्र सर्वात आधी सासूबाईंनीच त्यांना फोन केला आणि प्रेमाने म्हणाल्या, रमेश भाऊ, यावेळी सरळ घरी जा. प्रिया तुमच्या आवडीचे बेसनाचे लाडू बनवत आहे आणि तुमची खोलीही मी स्वतः तयार करून ठेवली आहे. फोन स्पीकरवर असल्यामुळे बाबांचं मनापासून हसणं माझ्या कानावर पडलं आणि न कळत माझे डोळे पुन्हा भरून आले. त्या दिवशी मला एक गोष्ट कायमची समजली, अनेकदा नाती मोठ्या भांडणाने बदलत नाहीत, तर योग्य वेळी शांतपणे आणि मनापासून बोललेल्या एका सत्यामुळे बदलतात. त्या दिवशी मी फक्त माझ्या बाबांचा सन्मान जपला नव्हता, तर या घरालाही एक महत्वाचा धडा शिकवला होता. मुलीचं लग्न झालं म्हणून तिचं घर बदलतं, पण तिच्या आई वडिलांचा मान आणि सन्मान कधीच परका होत नाही. मित्रांनो, ही कथा तुम्हाला आवडली असेल तर तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. अशा हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायी कथा ऐकण्यासाठी रिअल स्टोरी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका. मित्रांनो, कथेच्या शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे. मुलीचं लग्न झालं म्हणून तिचं घर बदलतं, पण तिच्या आई वडिलांचा मान आणि सन्मान कधीच परका होत नाही. प्रत्येक नातं प्रेम, विश्वास आणि परस्पर आदरानेच टिकून राहतं. जर ही कथा तुमच्या मनाला स्पर्श करून गेली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये सांगा, या प्रसंगात तुम्ही असता तर काय केलं असतं. तुमचं मत आम्हाला नक्की वाचायला आवडेल. अशाच हृदयस्पर्शी, कौटुंबिक आणि जीवनाला नवी दिशा देणाऱ्या कथा पाहण्यासाठी रिअल स्टोरी चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आमची पुढची कथा तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची, माणसांची काळजी घ्या. पुन्हा भेटूया एका नव्या हृदयाला भिडणाऱ्या कथेसह. धन्यवाद.